ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर घरी परतलेत। मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। कल्याणमध्ये मोठी राजकीय उलटफेर झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांपैकी एक असलेले मधुर म्हात्रे अखेर 16 दिवसांनंतर आता घरी परतलेत। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर विजय मिळवून ते अचानक बेपत्ता झाले होते, नॉट रिचेबल होते। मात्र आता 16 दिवसांनंतर ते अखेर घरी परतलेले आहेत। त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत या ठिकाणी करत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी जाहीर जल्लोषात त्यांचं स्वागत केल्याची ही बातमी समोर येते। या घटनेने आता राजकीय चर्चांना एक वेगळंच वळण मिळालंय, कारण मधुर म्हात्रे त्यांच्यासोबतच 4 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून संपर्कात नव्हते, ते नॉट रिचेबल होते। त्यांचं गैरहजर राहणं राजकीय वर्तुळात एक चर्चेचा विषय बनलाय। ठाकरेंच्या गटाने आधीच या नगरसेवकांवर कारवाईचा इशारा दिला होता आणि काहींच्या सदस्यत्व रद्दीकरणाची प्रक्रिया देखील सुरू केली असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु मधुर म्हात्रेंचं परत येणं आता राजकीय वादात नवीन वळण आणू शकतं, असं पक्षातील काही नेत्यांनी देखील म्हटलेलं आहे। सोबतच आणखी 3 नगरसेवक म्हणजेच कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केने अजूनही त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाहीये। त्यांना शोधण्याचा सध्या प्रयत्न अजूनही सुरू आहे। त्यांच्या गैरहजेरीमुळे पक्ष आणि प्रशासन दोघंही चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या काळामध्ये त्यांच्या स्थितीबद्दल अधिक स्पष्टता मिळेल अशी देखील शक्यता अपेक्षा व्यक्त केली जाते। या राजकीय घडामोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील गटनोंदणी आणि महापौर पदाच्या समीकरणाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करू शकतात असं देखील म्हटलं जात आहे। त्यांचे पोस्टर्स लावून देखील ते हरवल्याचे, ते बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती। मात्र आता मधुर म्हात्रे अखेर 16 दिवसांनी घरी परतलेत, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय।